नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर. तर महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळात 17,450 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. तर एस टी महामंडळात नव्या 8,000 गाड्या खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे चालक, कंडक्टर आणि इतर स्टाफ अशा प्रकारे 17,450 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. तर यासाठी 30,000 प्लस सॅलरी असणार आहे आणि 2 ऑक्टोबरपासून याची प्रोसेस सुरू होणार आहे. तर याबद्दलचं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांचं एक परिपत्रक जारी झालेलं आहे. तर त्या परिपत्रकात संपूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे. तर आपण त्या परिपत्रकामध्ये काय म्हटलं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. एस टीसाठी 17,450 कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे परिपत्रक जारी केलेलं आहे. यामध्ये कंत्राटी चालक व सहाय्यक असं म्हटलेलं आहे, परंतु एक कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षासाठी असणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टवर असून सुद्धा 30,000 प्लस सॅलरी असणार आहे आणि नंतर ना परमनंट होण्याचे चान्सेससुद्धा असणार आहे. त्यामुळं ही अपॉर्च्युनिटी चांगली असणार आहे आणि जागासुद्धा जास्त असल्यामुळे ही नोकरीची चांगली सुवर्ण संधी असणार आहे. तर हे परिपत्रक 20 सप्टेंबर 2025ला जारी केलेलं आहे. तर भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल. अशा प्रकारे 2 ऑक्टोबरला ही प्रोसेस सुरू होणार आहे आणि अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती होणार आहे. परंतु नंतर परमनंटसुद्धा होता येणार आहे. तर या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30,000 रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे. म्हणजे कमीत कमी 30,000 रुपये एवढं किमान वेतन मिळणार आहे, पण त्यापेक्षा जास्तही तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण तरुणींनी घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. अजून पुढे पेमेंट कसं असणार आहे आणि किती वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे याबद्दलची माहिती दिली आहे. तर आपण ते जाणून घेऊ. तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 300व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर म्हणजेच कंत्राटी पद्धतीने 3 वर्ष कालावधीसाठी घेण्याकरता ही निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. अर्थात ही निविदा प्रक्रिया 6 प्रादेशिक विभाग निहाय राबवण्यात येणार आहे. म्हणजे 6 प्रादेशिक विभागात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे 30,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एस टीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरवणे शक्य होईल असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेला आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळात 17,450 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. तरी 8,000 गाड्या खरेदी करणार असल्यामुळे ही भरती होणार आहे आणि पगारसुद्धा 30,000 प्लस असणार आहे आणि हा कॉन्ट्रॅक्च्युअल 3 वर्षाचा पिरियड असणार आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड झाल्यानंतर तुम्ही परमनंट देखील होण्याचे चान्सेस असणार आहेत. याच्या ऑनलाईन फॉर्मसाठी आणि भविष्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.